नमस्कार. मी संजय सोनवणे नाशिक विकास या पेजवरून आपल्याशी पुन्हा एकदा संवाद साधताना मला मनापासून आनंद होतो आहे. मित्रहो, आजपर्यंत मी आपल्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे, गप्पा मारल्यात, आपण संवाद साधलेला आहे आणि त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या, समजावून सांगता आल्या, चर्चा करता आली आणि कुठेतरी आपल्या मराठीच्या, महाराष्ट्राच्या ज्ञान विकासातला जो एक प्रवास आहे त्याचा आपल्या सर्वांना एक सहभाग घेता आला, ही सुद्धा एक समाधानाची गोष्ट आहे. आणि नाशिक विकास पेज अशा रीतीने वारंवार कार्यक्रम आयोजित करून हा मला संवाद सादर करायला लावून एक अत्यंत मोठं कार्य करत आहे. मी त्या सर्वांचा आभारी आहे, ऋणी आहे. आणि आज मात्र मी अत्यंत वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे. मित्रहो, मी लेखक आहे, संशोधक आहे, हे आपल्याला माहीतच आहे. आतापर्यंत आपण जी चर्चा साधली ती वैचारिक इतिहासातल्या काही कूट प्रश्नांबद्दल, मध्ये तुकारामांची हत्या झाली की खरोखर वैकुंठ गमन झालं त्याबद्दल असेल, शंभूराजांबद्दल असेल, असे अनेक विषय आहेत. आपण त्याच्यावर मन मोकळेपणाने चर्चा केलेली आहे. आज स्टोरीटेल हे जे ॲप आहे, एक स्वीडिश कंपनी आहे, ऑडिओ माध्यमातनं लक्षावधी पुस्तकं मोठमोठ्या अभिवाचकांच्या आवाजामध्ये सादर करण्याचं त्यांचं जे कौशल्य आहे, आज स्टोरीटेलने जगभरामध्ये ऑडिओ माध्यमात एक मोठी झेप घेतली आहे. आणि भारतामध्ये सुद्धा त्यांनी पाय रोवला आहे. योगेश दशरथ हे भारतातले त्याचे CEO आहेत. आणि स्टोरीटेलसाठी मी आतापर्यंत स्वतंत्ररित्या लिहिलेल्या धोकासारखी कादंबरी असेल, महाराजा यशवंतराव होळकरांवरची झंझावात असेल, फरावांचा शोध, फरावचा संदेश यासारख्या सिंधू संस्कृतीच्या पार्श्वभूमीवरच्या अद्भुतरम्य कादंबऱ्या असतील, स्पेस ब्राहोसारखी 2050 साली भारतातलं विज्ञान कुठे गेलं असेल ते दाखवणारी कादंबरी असेल, रक्तरंजित आर्यनसारखी, हे जे आर्यवंशाचा अजूनही जो शोध चालू असतो आणि त्यातला जो एक विनाश चालू आहे, अजूनही काही लोकांच्या मनामध्ये तो आर्यवंशाचा एक भ्रम कसा बसलेला आहे, याबद्दल सुद्धा मी लिहिलं. आणि आता स्टोरीटेलवर माझं देव, दानव आणि मानव ही एक महाशृंखला चालू आहे. त्यातला पहिला सीझन रिलीज झाला होता जानेवारीमध्ये आणि दुसरा सीझन आत्ताच रविवारी 4 तारखेला रिलीज झालेला आहे. देव, दानव आणि मानव या विषयावर आपण चर्चा काय करतोय, मी काही त्या शृंखलेची, सिरीजची जाहिरात इथे करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो नाही आहे, कारण तो विषय आहे भारतीय पुराण कथांचा. लक्षात घ्या, पुराण कथांचं आपण पुरोगामी व्यक्ती अनेकदा आपण त्यांना हसण्यावर नेतो, उडवून लावतो, धुतकारून लावतो. आपण त्यांच्याकडे उपासाने पाहतो, पुराणातली वांगी पुराणातच शोभतात वगैरे अशी आपण विधानं करत असतो. परंतु मित्र हो, जर पाहिलं तर जगभरातल्या सर्वच लोकांच्या मनावर त्या देशातल्या, त्या धर्मातल्या, त्या प्रदेशातल्या, त्या दैवतांच्या पुराण कथा ज्या आहेत, मायथॉलॉजी जी आहे, हे एक गारूड टाकलेलं असतं. एक मोठं राज्य ते मानवी समाजावर करत असतं आणि त्यातूनच एक मानवी समाज पिढी दर पिढी घडत असतो. आणि एक जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन नाही म्हटलं तरी माणसाचा दृष्टिकोन हा मायथॉलॉजीने पीडित असतो, दूषित असतो किंवा प्रेरित असतो. तिन्ही अर्थाने तो आपल्याला घेता येतो. म्हणजे दैनंदिन जीवनावर सुद्धा तुम्ही मायथॉलॉजी माना अथवा न माना, आपल्या रक्तात त्या एवढ्या भिनलेल्या असतात, आपल्या संस्कृतीचा एवढा भाग बनलेला असतात, आपल्या मनोविश्वाचा एवढा भाग त्याने व्यापून टाकलेला असतो की त्यामुळे आपल्याला मायथॉलॉजीचं विचार अनेक पद्धतीने करावा लागतो. मायथॉलॉजीमुळे काय होतं, 2 गोष्टी आपण लक्षात घेऊ की आपले जे पुरातन पूर्वज आहेत ते कसा विचार करत होते, त्यांची जगाकडे पाहिजे दृष्टी काय होती, ते विश्वाकडे, विश्वाच्या निर्मितीकडे, सृष्ट दुष्ट गोष्टींकडे, निसर्गाकडे, जीवनात येणाऱ्या सुखदुःखांकडे, जन्ममृत्यूकडे, मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल त्यांच्या संकल्पना काय होत्या, स्वर्ग, पाताळ आणि भूतल हे 3
जे लोक आहेत, ह्या लोकांची जी संकल्पना आहे ही फक्त भारतीय मायथॉलॉजीच नाही, ही जगभर जगभरच्या सर्वच मायथॉलॉजीत आपल्याला पाहायला मिळते. सृष्ट आणि दुष्ट, देव आणि दानव किंवा सूर आणि असुर आणि गॉड आणि डेमन, या जे द्वंद्व आहे हे द्वंद्वसुद्धा आपल्याला जगभर पाहायला मिळतं. पण लक्षात ठेवा, फरक आहे. फरक असा असतो की त्या मायथॉलॉजी कशा पद्धतीने लिहिल्या गेल्या, त्यातले संघर्ष कोणत्या पद्धतीने चितारले गेले, त्यात सातत्य कोणतं आहे, त्यातलं तत्त्वज्ञान कोणतं आहे, याच्यामध्ये जो फरक पडत जातो, तो फरक पडत गेल्यामुळे मायथॉलॉजीमध्ये फरक पडतो आणि त्यामुळे लोकांच्या जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोनातसुद्धा फरक पडतो. उदाहरणार्थ, ग्रीक मायथॉलॉजीचा आणि बायबलमधल्या मायथॉलॉजीचा प्रभाव हा पाश्चात्य जगावर एवढा मोठा आहे की आज आपण त्यांचं विज्ञान असेल, आज त्यांचं तत्त्वज्ञान असेल, त्यावर या ग्रीक मायथॉलॉजीचं असेल, ग्रीक तत्त्वज्ञानाचं असेल, बायबलमधल्या मायथॉलॉजीचं असेल, एवढा प्रभाव पडला आहे की बिग बँग थिअरी सारखी थिअरी ही टॉवर ऑफ बॅबेल किंवा ज्याला आपण एकच स्थाननिर्मिती म्हणजे भाषा एकाच ठिकाणी कुठेतरी जन्माला आली मग ती जगभर पसरली, इंडो युरोपियन लँग्वेज थिअरीसारखी, तीसुद्धा ॲक्च्युली टॉवर ऑफ बॅबेलच्या मायथॉलॉजीवर अवलंबून आहे. हे सहसा आपल्याला माहीत नसतं, आपण ते माहीत करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मायथॉलॉजी विज्ञानावर सुद्धा कधी एवढा जर प्रभाव टाकत असेल, म्हणजे मायथॉलॉजीचा आपल्या मानवी जीवनाशी, मानवी मनावर केवढा कळत नकळत प्रभाव असतो हे आपल्या लक्षात येईल. देव, दानव आणि मानव ही सिरीज फक्त पुराण कथांची आहे या दृष्टीने ती महत्त्वाची नाही. त्यात रंजकता आहे, त्या दृष्टीने फक्त ती महत्त्वाची नाही. त्याच्यामध्ये नाट्य आहे, थरार आहे, अद्भुत रम्यता आहे म्हणून केवळ ती फक्त महत्त्वाची नाही, तर त्याच्या मागे दडलेलं भारतीय आपल्या पूर्वजांचं जे सुकृत आहे, जे काही दुष्कृत आहे, त्याचं जो एकंदरीत प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब आपल्याला आपल्या मायथॉलॉजीमध्ये पडल्याचं दिसून येईल. भारतातसुद्धा आपण हिंदू मायथॉलॉजी, वैदिक मायथॉलॉजी, जैन मायथॉलॉजी, बौद्ध मायथॉलॉजी, या मायथॉलॉजी, वेगवेगळ्या मायथॉलॉजी एकाच भारतामध्ये जन्माला आलेल्या आहेत. त्यांचा एकमेकांवर जरी काही प्रभाव असला, कारण हजारो वर्ष एकत्र राहत असल्यामुळे, तरीसुद्धा प्रत्येक मायथॉलॉजीचं स्वतःचं स्वातंत्र्य आहे, स्वतंत्रता त्याच्यामध्ये आहे. आणि आपण तो फरक जो आहे, त्यातल्या प्रवृत्तींचा जो फरक आहे, विचार करण्याच्या पद्धतीचा फरक आहे, धार्मिक तत्त्वज्ञानाचा जो फरक आहे, त्या मायथॉलॉजीमधनं आपण शोधू शकतो. आणि त्यातनं आपण आपला पुरातन मानवी समुदाय त्या पुराण कथातनंच कसा असू शकेल हा आपण अंदाज बांधू शकतो, त्याचं विश्लेषण करू शकतो. भारतीय पुराण कथा ज्या आहेत त्याच्यामध्ये हिंदू आणि वैदिक मायथॉलॉजी जास्त पॉप्युलर असल्यामुळे त्याचाच इथे आपण विचार करत आहोत. त्या मायथॉलॉजीमध्ये आपलं दुर्दैव असं आहे की धार्मिक संघर्ष असेल, सांस्कृतिक संघर्ष असेल, वैचारिक संघर्ष असेल, पांथिक संघर्ष असेल, त्या संघर्षामुळे मायथॉलॉजिकल ज्या ओरिजिनल कथा आहेत, म्हणजे मूळ कथा ज्या आहेत, त्या मूळ कथांमध्ये वेळोवेळी एवढी भर पडत गेलेली आहे, त्याच्यामधून काही भाग काढण्यात आला आहे, काही घुसवण्यात आला आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी विसंगती निर्माण झालेली आहे कालोगामध्ये. त्या विसंगतीमुळे होतं आहे काय की आपण त्याचा अभ्यासच करत नाही, त्याचा गंभीरपणे आपण त्याच्याकडे पाहतच नाही. आणि गंभीरकडे न पाहिल्याचा परिणाम असा होतो की आम्ही आज असे का आहोत, आम्ही भारतीय, मग त्यातले कोणीही असो, मग जैन असोत, बौद्ध असोत, हिंदू असोत, वैदिक असोत, असे आम्ही का आहोत, याचं आम्ही नीट विश्लेषण करू शकत नाही. योगेश दशरथजी ज्यावेळेस आमचा हा विषय झाला या इंडियन मायथॉलॉजीबद्दलचा, त्यावेळेस योगेश दशरथजींनी जे मला हवंच होतं ते एकच गोष्ट आमची चर्चा झाली की त्यातलं लॉजिक कुठे सोडायचं नाही, त्यातलं मूळ सौंदर्य जे आहे त्या सौंदर्याला कुठे धक्कासुद्धा लागता कामा नये, पण त्यातलं जे लॉजिक आहे ते लॉजिकसुद्धा कायम राहिलं पाहिजे. आणि आपण जर आपली भारतीय मायथॉलॉजी पाहिली तर आपल्याला माहिती आहे 18 पुराणं आहेत, 18 उपमहापुराणं आहेत, स्थल पुराणं तर शेकडोंनी आहेत. परत ऋग्वेदातली मायथॉलॉजी, यजुर्वेदातली मायथॉलॉजी, ब्राह्मण ग्रंथातली मायथॉलॉजी, ती पुन्हा वैदिक ग्रंथातली मायथॉलॉजी वेगळीच आहे. आणि या मायथॉलॉजीचा जो संकर झालेला आहे कालोगामध्ये, या संकरामधनं आज आपल्यासमोर आपल्या मनावर ठसलेल्या ज्या पुराणकथा आहेत, ज्याच्यावर आपण टीका करतो कधी कधी, किंवा त्याची एवढी ती ठरली की तेच खरं मानून त्याप्रमाणेच आपण चालतो, त्याप्रमाणेच त्याला आपण डोक्यावर घेतो
किंवा विरोध करतो, टीका करतो आणि दूषित मनाने त्याकडे आपण पाहतो. त्यामुळे झालेलं काय आहे की आमचं स्वतःबद्दलचं आकलनच एवढं दूषित झालेलं आहे की एक समाज म्हणून, एक वैचारिक समाज म्हणून आमची बांधणी नीट झालेली नाही. भारतीय माणसाचं हे सर्वात मोठं अपयश होतं. या देव दानव मानव या सिरीजमुळे लोकांचं मनोरंजन, श्रोत्यांचं मनोरंजन, त्यांना मिळणारा त्याचा थरार, त्यातली अद्भुत रम्यता याला धक्का लागू न देता ज्या कथा मूळ स्वरूपात जशा होत्या त्या मूळ स्वरूपात कशा असू शकतील याचा अभ्यास करत 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 एक साहित्यिक म्हणून, एक अभ्यासक म्हणून हे दोन्ही भाग एकत्र आणून मला हे लेखन करावं लागलं. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि हे प्रकाशित करणं हे स्टोरीटेलच्या दृष्टीने सुद्धा फार मोठा चॅलेंज होता आणि त्यांनी हे कृत्य केलं हे अभिनंदनास पात्र आहे. खरं म्हणजे भारतामध्ये अशा रीतीने भारतीय पुराणकथांवर कुणीही काम केलेलं नाही. हे भारतातलं पहिलंच काम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने देव दानव मानव या सिरीजकडे आपण पाहिलं पाहिजे. सिरीजमध्ये काय असं असतं की जसा मोती बनतो बघा समुद्रामध्ये, आधी एक रेतीचा कण शिंपल्यामध्ये जातो, त्याच्या भोवती तो जो किडा आहे तो आपला स्त्राव सोडत जातो, गोल 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 फिरत जातो आणि मग हळूहळू पुटत चढत जातात आणि मग मोती बनतो. पण ह्या पुटांमुळं होतं काय की कण आतमध्ये कुठेतरी हरवून गेलेला असतो, म्हणजे मूळ कथा हरवून गेलेली असते आणि आपल्याला काय ते पापुद्रे फक्त दिसतात. पहिला पापुद्रा सोडला तर आपल्याला वाटलं आतला पापुद्रा खरा आहे, तोही खरा नसतो. मग त्याच्या आत जायचं, पुन्हा तो पापुद्रात पुन्हा तपासणी केली, आपण त्याचं संशोधन केलं, ते जर पाहिलं लक्षात येतं की अरे यात सुद्धा काहीतरी गडबड आहे, हे सुद्धा लॉजिकली परफेक्ट नाही, याच्यात सुद्धा काहीतरी न्यून आहे, विसंगती आहे. आणि ह्या विसंगती का निर्माण होतात तर 3 कारणं आहेत. विसंगती निर्माण होण्यामध्ये कधी कधी काय होतं, काळाच्या ओघामध्ये या तोंडी चालत आलेल्या कथा असतात. लिखाणाची कला तर माणसाने फार नंतर विकसित केली. तोंडी चाललेल्या कथा पिढ्याने थोडीफार भर पडत जाते, काही गोष्टी विसरल्या जातात, काही कथा पूर्ण विस्मृतीत जातात आणि काहीतरी धागेदोरे शिल्लक राहतात. मग त्याच्या भोवती पुन्हा नवीन कथा रचल्या जातात आणि करत 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 लोक मग काय करतात, आपलं इष्टदैवत कोणतं, मग इष्टदैवतावरती चांगल्या कथा निर्माण करा. आपला शत्रू कोण, मग शत्रूला दुष्ट समजून तो दुष्ट असतो. खरं म्हणजे देव आणि दानव मूळ संकल्पना ही सुष्ट आणि दुष्ट, म्हणजे चांगलं आणि वाईट, प्रकाश आणि अंधार एवढी सुस्पष्ट होती. त्याच्या मागे जो पुरातन माणूस, जो आदिमानव जो आहे तो निसर्गाकडे ज्या दृष्टीने पाहत होता, ज्या भयचकित दृष्टीने पाहत होता, कारण त्याला कळत नव्हतं, त्याचं अज्ञान होतं, त्याला सृष्टीबद्दल काय माहीत होतं, जन्म मृत्यूबद्दल त्याला गूढ असं आकर्षण होतं, भीती पण होती. मृत्यूनंतर काय आपल्या लक्षात येईल की जर आपण पुरातन काळातली जर दफन स्थळं जी आहेत 30-40 हजार वर्षापूर्वीची सुद्धा, म्हणजे नेंडरथल मानव म्हणजे आपलाही पूर्वज, म्हणजे होमोसेपियनचाही पूर्वज, त्याची जरी दफन स्थळं आपण पाहिजे लक्षात येईल की ती दफनभूमी अत्यंत ते काळजीपूर्वक सजवली असायची. मृताला लागणाऱ्या वस्तू त्याच्याबरोबर ठेवल्या जायच्या आणि जणू काही मृत्यू झाल्यानंतर त्याला पुन्हा काहीतरी जीवन आहे, असं समजून त्याला लागणाऱ्या वस्तू त्याच्या बाजूला ठेवल्या जायच्या. एवढंच कशाला, आता सिनवली, ते आपण सिनवलीबद्दल परवा चर्चा केली, तिथे ज्या दफनपेट्या मिळाल्या त्यातल्या महिला ज्या आहेत, लक्षात ठेवा, महिलांची जी प्रथा आहे, सांगाड्या आहेत, त्या सांगाड्याचे घोट्यापासूनचे पाय तोडण्यात आलेले आहेत, पूर्ण काढून टाकलेले आहेत. का काढून टाकलेले आहेत? आश्चर्य वाटेल तुम्हाला की मेल्याला जो माणूस आहे हे पाय काढून टाकले म्हणजे तो परत आपल्याला येऊन छळणार नाही, त्याचं भूत आपल्याला त्रास देणार नाही, ही जी कल्पना होती, ही जी मायथॉलॉजी होती, ही जी पुराणकथा होती, त्याचा परिणाम असा की ते मृतांचे पाय तोडून टाकायचे. दुसरी गोष्ट, भारतामध्ये जी सिंधू संस्कृतीमध्ये दफन सापडली, सगळ्यांचं मस्तक उत्तरेकडे डोकं ठेवून त्याला पुरण्यात आलेलं आहे. का? उत्तरेकडचा कैलास पर्वत, शिवलोक हा आपला, परलोकानंतर आपण शिवलोकी जातो, ही संकल्पना प्राचीन भारतीय मनात किंवा आदिवासी काळातल्या त्या पुरातन जमान्यात जी समजूत होती, म्हणून उत्तरेकडं डोकं आणि दक्षिणेकडं पाय. आणि तुम्हाला माहिती आहे परिणाम काय असतो याचा? आजही जे अजूनही किंवा ग्रामीण भागामध्ये दक्षिणेकडे डोकं ठेवून झोपण्याची सुद्धा पद्धत नाही. लोक दक्षिणेकडे डोकं ठेवून
दक्षिण दिशेला आपण वाईट म्हणतो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण ह्या दफन स्थळातनं निर्माण झालेल्या समजुतींमध्ये आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या पुराण कथा मानवी मनाने आपल्या कल्पकतेने जीवनाला अर्थ देण्यासाठी, सुष्ट दुष्टाला अर्थ देण्यासाठी या बनवलेल्या असतात. आणि ही झाली सुष्ट दुष्टाची एक भावना. मग नंतर काय होतं की शत्रू असतात, काही मित्र असतात. स्वतःला आपण श्रेष्ठ समजत असतो, देवच समजत असतो, आणि आपला शत्रू असतो, तो दुष्ट असतो, तो राक्षस असतो, तो असुर असतो, तो दानव असतो, आणि आम्ही मात्र देव असतो. ही प्रत्येक समाजामध्ये असंच घडत आलेलं आहे. आपण गॉडच्या बाजूने असतो किंवा देवांच्या बाजूने असतो, आणि आपण दानवांना दुष्ट समजतो कारण ते शत्रू आहेत असं आपली मान्यता असते. आणि मान्यता भारतीय मनामध्ये जी घोळली गेलेली आहे ती केवळ पुराणकथांमुळे. कारण त्या पुराणकथा ज्या पद्धतीने विकसित करण्यात आल्यानंतर त्यात डिलिब्रेशन होतं, तो सांस्कृतिक संघर्षाचा एक भाग होता. हे आपल्या लक्षात कधी येतं? जेव्हा आपण भारतीय पुराणकथांचं नीट परिशीलन करतो आणि मग पाहतो, मग लक्षात येतं त्या संघर्षाचं स्वरूप काय आहे. संघर्ष होताच, संघर्षाचं स्वरूप काय, त्या लढाया, देव दानवांमधल्या लढाया त्या कशा होत्या, आकाश भूमी पाताळ, स्वर्ग नरक, नाग यक्ष गंधर्व यज्ञ शिव शिवलिंग, याचं एक्झॅक्टली सांस्कृतिक स्वरूप काय होतं हे आपण जोपर्यंत पुराणकथांना नीट ऐकत नाही, समजावून घेत नाही आणि त्याची नव्याने मांडणी करत नाही किंवा ती रचना करत नाही, तोपर्यंत ते शक्य होणार नाही. एक लक्षात ठेवा, भारतीय पुराणकथा या संस्कृती संघर्षावर जास्त आधारित आहे. मग सृष्टी निर्मितीच्या कथेपासून ते अगदी मानवी जग जे पुराणकथांमधलं येत महाभारत काळापर्यंत आपण येतो, हा जो काळ आहे की जो एक अद्भुतरम्य जग, सूर असुरांचं त्यांची युद्ध, अमृतमंथन असेल, सृष्टीचा जन्म असेल, स्वर्गातला इंद्र असेल, नागांचे स्वामी असतील, गरुड पक्षी असेल, पक्ष्यांचं जग असेल, पक्ष्यांमधला संघर्ष असेल, नागांमधला आपापसातला संघर्ष असेल, हे सगळे सांस्कृतिक संघर्ष त्यांनी सांकेतिक रूपात, प्रतिकात्मक रूपात त्या कथांमधनं मांडलेले आहेत. हे जर आपण समजून घेतलं नाही तर पुराणकथा आपल्याला त्या भाकडच वाटणार. आपल्याला असं वाटेल पुराणातली वांगी आपण पुराणातच ठेवलेली बरी, पण वास्तव तसं नाही. हे आपल्याला जोपर्यंत आपण पुराणकथांकडे पाहत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या पूर्वजांची जीवनदृष्टी काय होती, जीवनदृष्टी, जीवनाकडे पाहायची दृष्टी काय होती, सृष्टीकडे पाहायची दृष्टी काय होती, सृष्टी जन्माकडे पाहायची दृष्टी काय होती, सृष्ट दुष्टाकडे पाहायची दृष्टी काय होती, त्यातल्या लबाड्या काय होत्या, त्यातलं खरं काय होतं, त्यातलं खोटं काय होतं, विश्वासघात एकमेकांचे केलेले ते काय होते, हे आपल्याला समजणार नाही. या मालिकेमधनं मात्र आपल्या पुराणकथांबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दलच्या पुरातन संकल्पना ज्या होत्या त्याचं स्वच्छ चित्र या देव दानव मानव या मालिकेमधनं उभं राहतं, उभं राहील याची मला खात्री आहे. आता विचार करा, पण कालोगामध्ये कुठं तर खूप चढली गेली. म्हणजे वैष्णव पुराण असेल तर ते शिवाला दुय्यम समजणार, ब्रह्मपुराण असेल तर ब्रह्मदेव श्रेष्ठ, शिव खरं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आपण एक कल्पना म्हणतो, प्रत्यक्षात ती कल्पनाच नाहीच आहे. शिव विरुद्ध विष्णू, ब्रह्मदेवाला स्थानच नाही कुठे. एक सृष्टी निर्मितीचं त्याला काम दिलंय, परंतु ऋग्वेदामध्ये सृष्टीची निर्मिती विश्वकर्म्याने केली, प्रजापतींना नाही की ब्रह्मदेवाने नाही. त्यामुळे विसंगती ज्या आलेल्या आहेत या सांस्कृतिक संघर्षामुळे अनेक विसंगती निर्माण झालेल्या आहेत. मग त्यासुद्धा दूर करायच्या. त्या विसंगती एकमेकांचं प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी, एकमेकांचं महात्म्य सिद्ध करण्यासाठी ज्या वेळेस आपण लिहायला जातो त्यावेळेस त्या कथांमध्ये काहीतरी एक न्यून राहून जातं, वैगुण्य राहून जातं, विसंगती राहून जाते, आणि त्या कथा मग त्या निरर्थक वाटायला लागतात, इलॉजिकल अतार्किक वाटायला लागतात. परंतु जसं जसं आपण एक 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 फूट काढत जातो तसं तसं पुराण कथेचं मूळ रूप जे आहे ते आपल्याला लक्षात येतं. उदाहरणार्थ वैष्णव आहे, विष्णूला मोठं दाखवणार, शिवाला दुय्यम ठरवणार. आता जालंधर, रुंदेची कहाणी सगळ्यांना माहिती आहे. जालंधराची हत्या शिवाने केली असं विष्णू पुराण सांगतं,
परंतु प्रत्यक्षात गंमत अशी आहे बघा, लबाडी करताना सुद्धा किंवा विष्णूला श्रेष्ठ दाखवण्याच्या नादामध्ये ते काम शिवानेच केलं, कारण जालंधर शिवाचा पुत्र. आता आपल्या पुत्राला शिवाने कसं मारलं हे तर्क त्यांनी लिहिणाऱ्याने केलेलं नाही आहे. त्याने चक्क काय केलं, शिवाचं हत्यार काय आहे, त्रिशूळ आहे, बरोबर आहे, जगजाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. शिवाच्या हातात नेहमी त्रिशूळ असतं आणि विष्णूच्या हातात सुदर्शन असतं, बरोबर आहे. आता गंमत अशी की जालंधराला शिवाने त्रिशूळाने नाही मारलं, सुदर्शन चक्र फेकून मारलं. मग आपल्या एका सेकंदात लक्षात येतं की अरे ही कथाच मग बोगस आहे, या कथेमध्ये काही अर्थ नाही, शिवाने जालंधराला मारलेलं असू शकत नाही. मग ह्या तर्काने आपण मागे 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 जातो, मग मूळ स्वरूप काय असेल या स्वरूपाशी जातो. हे घालघुसळ करून किंवा या ज्या विसंगती ह्या निर्माण करून यांना काय फायदा झाला असेल, कोणाला फायदा झाला असेल, कोणाला तोटा झाला असेल याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि आपण सत्याच्या जवळ जाऊन खरोखरच काय असू शकेल तर्काने शेवटी आपल्या हातात तर्क आहे आणि शास्त्रसुद्धा आहे. लक्षात ठेवा, सदाशिव अंबादास डांगे नावाच्या गृहस्थांनी फार मोठे विचारवंत आणि लेखक होते. पाश्चात्य देशात यावर प्रचंड काम झालेलं आहे, भारतामध्ये काम झालेलं नाही. पुराकथांचा अन्वयार्थ या नावाचं पुस्तक त्यांनी मराठीत लिहिलं होतं. आज ते पुस्तक अवेलेबल नाही, ते कुणी वाचत सुद्धा नव्हतं. कारण आपल्याला खरं सांगायचं वाचायचं नसतंच, म्हणून वाचत नाही ना, मग ऐका तरी. म्हणून ही आता स्टोरी टेलने तुमच्यासाठी वाचायचा कंटाळा येतो तर ऐकाल तरी म्हणून ही संधी दिलेली आहे. त्या पुराकथांचा अन्वयार्थामध्ये हे जे शास्त्र आहे की मूळ कथा कशी शोधायची, मूळ कथेचं कथा बीज नेमकं काय होतं हे कसं शोधायचं याचं शास्त्र आहे. हे शास्त्र हे या देव दानव मानव या सिरीजमध्ये मी कटाक्षाने पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो सांस्कृतिक संघर्ष आहे, या सांस्कृतिक संघर्षाचं रूप हे आपल्या डोळ्यासमोर येतं. आता हा सांस्कृतिक संघर्ष जो होता कोणता होता, एक शिवसंस्कृती आहे, असुरांची संस्कृती आहे, एक विष्णूची संस्कृती, देव संस्कृती आहे. देवांचा राजा इंद्र आहे, स्वर्गात राहतो आणि इंद्र जेव्हाही अडचणीत येतो त्यावेळेस तो विष्णूकडे धाव येतो. आणि असुर शिवाची आराधना करतात, ते अडचण झाली की शिवाकडे धाव येतात, कठोर तपस्या करतात, शिवाकडनं आशीर्वाद मिळवतात आणि देवांशी लढायला सिद्ध राहतात. असुरांनी देवांशी असंख्य युद्ध केलेली आहे. म्हणजे असुरांचा जन्माची जी पुराकथा आहे, देवांच्या जन्माची जी पुराकथा आहे, पहिल्या क्षणापासून म्हणजे असुरांची जी आई आहे दिती, तिचा खून म्हणजे हे असुर पोटातच मेले पाहिजेत म्हणून इंद्राने त्याच्या आईचाच खून करण्याचा प्रयत्न केला. हे पुराण कथातच आहे. कारण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लपवता येत नाहीत, लपवल्या जात नाहीत, पण त्या विस्मृतीत ढकलल्या जातात. हे आपल्याला माहीत नसतं की असुरांचा जन्मच होऊ नये म्हणून इंद्राने ती गर्भवती असताना दितीला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. हे आपल्याला माहीत नसतं. आता पुढची गोष्ट घेऊयात आपण. हा जो दुसरा सीझन जो आलेला आहे त्यात फार महत्त्वाच्या कथा आहेत, फार महत्त्वाच्या कथा आहेत. पहिला भाग जो रिलीज जानेवारीतच झाला, तो प्रचंड गाजतोय, लोकांनी प्रचंड ऐकलाय तो. दुसऱ्या भागात सुद्धा या ज्या विलक्षण कथा ज्या आहेत, हा जो संघर्ष आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आता गंमत बघा, हिरण्याक्ष आहे आणि हिरण्यकश्यप आहे. आपल्याला हिरण्यकश्यप माहिती असतो कारण नरसिंह अवतार माहिती असतो, भक्त प्रल्हाद माहिती असतो आणि भक्त प्रल्हाद विष्णू भक्त कसा होता हे आपल्याला माहिती असतं. आणि त्या हिरण्यकश्यपूला ठार मारण्यासाठी विष्णूने नरसिंह अवतार घेतला आणि त्याला ठार मारलं. ही कथा आपल्याला माहिती असते. हिरण्याक्ष मात्र फारसा माहीत नसतो. हिरण्याक्ष हा खरं तर हिरण्यकश्यपूचा धाकटा भाऊ, परंतु सर्वात जास्त बलिष्ठ होता. इंद्राला त्याने हरवलं, स्वर्ग जिंकला, स्वर्गीचा अधिपती बनला, इंद्राला पळून जावं लागलं. मग तो विष्णूला शरण गेला. मग विष्णूने वराहावतावर घेतला, वराहाचं रूप घेतलं आणि हिरण्याक्षाला ठार मारलं. लक्षात घ्या. आता हिरण्यकश्यप राजा झाला. हिरण्यकश्यपूने शिवाची तपस्या केली, प्रचंड मोठं वरदान मिळवलं. आणि आपल्याला असं सांगितलं जातं की प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त होता आणि तो विष्णूचा भक्त असल्यामुळे आपल्या पित्याला काय सांगत होता की तू पण विष्णूचा भक्त हो. आता मुळात असुर आणि देव यांच्यामध्ये संघर्ष आहे, एकमेकांचे ते हाडवैरी आहे.
अशा वेळेस प्रल्हाद हा विष्णूचा भक्त कसा बनला याचा लॉजिकल उत्तर तर नाहीच. पण पुराण कथा जर आपण पाहिल्या, बघा विसंगत्या कशा पुराण कथांमध्ये असतात. विष्णू पुराण, पद्मपुराण जर आपण पाहिलं, लक्षात घ्या, पद्मपुराण मात्र फार वेगळी गोष्ट सांगतं. 2 भावांना मारण्यासाठी विष्णूला 2 अवतार घ्यावे लागले, लक्षात घ्या. हां, आता ती अवतार संकल्पना यातली गंमत मी नंतर तुम्हाला सांगतो. ती पण एक मौजच आहे, म्हणजे सांस्कृतिक मौज आहे. पहिली गोष्ट अशी, हिरण्यकश्याला मारण्यासाठी वराहावतार, मग ती पृथ्वी सावरण्यासाठी कुर्मावतार, म्हणजे 2 अवतार कोणासाठी? हिरण्यकश्यासाठी. तिसरा अवतार नरसिंहाचा, नरसिंह अवतार कोणासाठी? त्याचाच बंधू हिरण्यकश्यपूसाठी. मग आता हिरण्यकश्यपूसाठी अवतार घ्यावा लागतो, हिरण्यकश्यपूला मारलं जातं. आता भक्त प्रल्हाद हा विष्णूचा भक्त आहे ही पुराण कथा आपण घडीभर मान्य करू. पण आता लक्षात ठेवा, ही 18 पुराणं आणि 18 महापुराणं यांच्यातल्या विसंगती अशा आहे की पद्मपुराणातली कथा काय सांगते? पद्मपुराणातली कथा सांगते, पद्मपुराणातील भूमिखंडातली ही कथा सांगते की प्रल्हाद आणि विष्णू हे वैरी होते. प्रल्हाद आणि विष्णूचं युद्ध झालं आणि विष्णूने प्रल्हादाची युद्धामध्ये हत्या केली. त्याआधी ऐतरेय ब्राह्मण आणि तैत्तिरीय ब्राह्मण असं सांगतं की प्रल्हाद आणि इंद्र याचं आधी युद्ध झालं, त्यात दोघांचं युद्ध घमासान झालं, प्रल्हादाला मागं हटावं लागलं, पण प्रल्हाद पुन्हा स्वारी करेल म्हणून इंद्र विष्णूला शरण गेला आणि याच्यावर तो प्रल्हादावर चालून गेला. कोण? विष्णू. मग विष्णूचं आणि प्रल्हादाचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये प्रल्हाद मारला गेला. आता भक्त प्रल्हाद इथपर्यंतची गोष्ट आपण जर मान्य केली तर ही पुढची गोष्टीचं करायचं काय, हा आपल्या समोरचा फार मोठा प्रश्न असतो. तर हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू यांना मारण्यासाठी 3 अवतार हे विष्णूला घ्यावे लागतात. आता लक्षात घ्या, आता मला प्रश्न विचारला आहे की असुर, दैत्य, दानव कोण होते, देव कोण होते? प्रश्न असा आहे, 2 संस्कृती या देशामध्ये नांदलेल्या आहेत. एक वैदिक संस्कृती आहे, विष्णूची संस्कृती आहे. विष्णू तर नंतर आला, कारण विष्णूचे अवतार जे आहेत, त्या अवताराबद्दल बोलत होतो. खरं तर वरावतार, कुर्मावतार हे जे अवतार आणि मत्स्य अवतार, हे अवतार विष्णूचे नाहीत. पटते तुम्हाला? माहिती आहे. वस्तुस्थिती अशी आहे की हे अवतार विष्णूची नाही, ते प्रजापतीचे अवतार आहेत. प्रजापतीचे अवतार आहेत. परंतु गुप्त काळामध्ये ज्यावेळेस वैदिक धर्माने एक मोठं रूप धारण करायला सुरुवात केली, त्यावेळेस विष्णूला एक मोठं महात्म्य मिळालं. ऋग्वेदातल्या विष्णूला पत्नी नाही, लक्ष्मी नाही, परंतु गुप्त काळामध्ये त्याला लक्ष्मी ही पत्नी पण देण्यात आली आणि विष्णू लक्ष्मीचं एक द्वैत बनवण्यात आलं. आणि तो एक सांस्कृतिक संघर्ष, लक्षात ठेवा, ही युद्ध प्रत्यक्षात लढली गेलेली नाही आहेत, ही साहित्यिक युद्ध आहेत, मानवी कल्पनेतील युद्ध आहे, सृष्टदुष्टातली त्यांच्या ज्या त्या माणसांच्या, पुरातन माणसाच्या ज्या मान्यता होत्या त्यातली ही युद्ध आहे. त्यामुळे असुर वाईट होते का? आता भक्त प्रल्हाद हा विष्णूचा भक्त नव्हताच. प्रल्हाद हा, प्रल्हादाचे पुत्र 2 विरोचन आणि कपिल. कपिल मुनी सांख्य दर्शनाचा, तंत्रशास्त्राचा द्रष्टा आणि लोकायत दर्शनाचा जो मूळ पुरुष आहे तो विरोचन, तो प्रल्हादाचा पुत्र. म्हणजे तत्वज्ञानाची मुहूर्तमेढ रचणारे हे आपले भारतीय लोकांचे एक पुरातन पूर्वज. ते वाईट होते का? ते वाईट नव्हते. परंतु संघर्ष होता का? संघर्ष होतो. 2 संस्कृती ज्यावेळेस एकमेकाशी आपलं वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत असते, कारण हा सांस्कृतिक लढा हा आजही चालू आहे. वर्तमानात सुद्धा प्रत्येक घटकांमध्ये, समाज घटकांमध्ये, राज्यांमध्ये, प्रदेशांमध्ये, राष्ट्रांमध्ये हा जागतिक संघर्ष आहे. हा जागतिक संघर्ष अगदी कुटुंबापर्यंत येऊन ठेपतो. मग बापाची संस्कृती आणि मुलाची संस्कृती याच्यामध्ये सुद्धा मूल्यांबद्दल संघर्ष होतो. हा मूल्य संघर्ष होता. देवांची मूल्य वेगळी होती, मान्यता वेगळ्या होत्या, आणि असुरांची मान्यता वेगळी होती. असुर हे ध्यात्मवादी होते, तर यज्ञ संस्कृती ही देवांची संस्कृती होती. आणि असुरांच्या आणि देवांची जी युद्ध झाली, पुराण कथांनीच सगळीकडे हे
मान्य करून ठेवलेलं आहे की देवांनी असुरांचा पराभव, त्यांची फसवणूक करून, करारभंग करून तो विजय मिळवला. उदाहरणार्थ हिरण्याक्षाचा सुद्धा जी हत्या झाली, खरं तर तो अवतार नाहीच आहे, म्हणजे वराह अवतार हा मुळात होता प्रजापतीचा, विष्णूचा संबंध नाही. परंतु तिथे अवताराची कल्पना काय केली की आम्ही श्रेष्ठ आहोत, देवाने त्याला मारले म्हणजे तो दुष्टच असणार. म्हणजे तो दुष्ट होता की नव्हता हा प्रश्नच राहत नाही, तो दुष्ट आपोआप आहे अशी भावना निर्माण होते. प्रत्यक्षात हिरण्याक्ष असेल, हिरण्यकश्यप असेल, कोणताही असुर असेल, त्याने दुष्ट वर्तन केलं, प्रजेवर अन्याय केले, महात्मा बळीपर्यंत आपण येतो, असे एकही उदाहरण पुराणं सुद्धा देत नाहीत. म्हणजे काय होतं, आपण हे समजून घ्यायचं की लक्षात ठेवा, पाकिस्तानच्या लोकांच्या दृष्टीने भारतीय दुष्टच आहे, ते असुरच आहे. आणि आपल्या दृष्टीने पाकिस्तानी, आपण जसं जा पाकिस्तानात, मनात आली मर्जी आली, आता आहेत ना हे भाजपचे जे लोक आहेत, आली मर्जी जा पाकिस्तानात, बांगलादेशात जा म्हणत नाहीत, कारण बांगलादेशाचा विकास दर भारतापेक्षा जास्त आहे, त्यामुळे बांगलादेशात जा असं काही म्हणत नाहीत, पाकिस्तानात मात्र जरूर पाठवायला तयार असतात. म्हणजे ही एक लक्षात ठेवा, हा संघर्ष जो आहे हा सांस्कृतिक संघर्ष असतो, हा भूराजकीय संघर्ष असतो, आणि हा संघर्ष हा युगानुयुग हा मानवी जीवन जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत चालूच राहणार. परंतु आपण पुरातन काळामध्ये जाऊन जे संघर्षाचं सत्य स्वरूप ज्यावेळेस आपण पाहतो, समजावून घेतो, आणि त्यातली मानवी मूल्य जी आहे, तत्त्वज्ञान जे आहे, बेसिक तत्त्वज्ञान, एक लक्षात ठेवा, मी या मालिकेमध्ये त्याचं सिद्धांत असं मांडलं आहे की प्रत्येक तत्वाला प्रतितत्व जन्म घेतं. शास्त्रामध्ये आपण मान्य करतो की तुम्हाला प्रोटॉन असेल तर इलेक्ट्रॉन असणारच, जर मूलकण असेल तर प्रतिकण असणारच, पॉझिटिव्ह फोर्स असेल तर निगेटिव्ह फोर्स असणारच. हे पॉझिटिव्ह फोर्स जन्माला रे आला रे आला की निगेटिव्ह फोर्स जन्माला येतो, उत्तर ध्रुव जन्माला आला रे की आला दक्षिण ध्रुव जन्माला येतो. हे एक मानवी जीवनाला सुद्धा लागू पडणारं जे तत्व आहे, जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञानाचा मूलगाभा मी या मालिकेमध्ये देव दानव मानवमध्ये अत्यंत कटाक्षाने पाहिलेला आहे. तर मूलकण कोण आहे, प्रतिकण कोण आहे, हे त्या कथा ऐकून तुमच्या लक्षात येईल, ते तुम्हीच ठरवायचे. कारण मी पक्षपात करत नाही, मी तुम्हाला आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, मी जी चर्चा जी आपल्याशी केलेली आहे, मी दोन्ही बाजू ठेवतो, दोन्ही बाजू तेवढ्याच मोकळेपणाने ठेवतो, त्या तशाच बाजू या मालिकेमध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे या मालिकेमधनं, देवदानव मानवमधनं आपल्याला स्वतःकडे पाहिजे दृष्टी, हा आरसा आहे, लक्षात घ्या. देव दानव मानव हा आपला गतकाळातील पुराण कथांच्या माध्यमातून त्यातलं धुकं, त्यातलं मळप, त्याची जळमटं दूर करून आपल्याकडे पाहिजे नवीन दृष्टी देणारं हे एक रचना आहे. आणि ही रचना ही 3 दृष्ट्या महत्त्वाची आहे. हा तात्विक विचार जो आहे ते काही प्रबंध नाही, तो काही संशोधनात्मक पुस्तक नाही, पण ते कथांना, त्यातल्या साहित्य कृतीला, त्यातल्या साहित्य निर्मितीला, त्यातल्या भावभावनांना संशोधनाचं बॅकिंग आहे, प्रचंड मोठं पाठबळ आहे. कारण मी एवढी वर्ष जो अभ्यास करत आलेलो आहे, संशोधन करत आलेलो आहे, आणि माझ्यातला साहित्यिक, माझ्यातला कवी हा सुद्धा एकाच वेळेस यात कामाला लागला आहे. म्हणजे एकाच वेळेस जर सांगायचं तर ही पहिली कृती अशी असेल की जिथे माझं जसं आसुरवेद होती, जशी कल्की होती, त्यात जसं माझं एकीकडचा संशोधक आणि एकीकडं साहित्यिक, ह्या 2 गोष्टी एकत्र आल्या, त्याच पद्धतीने या गोष्टी या मालिकेमध्ये जास्त ताकदीने एकत्र आल्या. आणि हे महत्त्वाचं अजून तिसऱ्या दृष्टीने आहे की जगातल्या मायथॉलॉजी ज्या आहेत, मग नॉर्स मायथॉलॉजी असेल, ग्रीक मायथॉलॉजी असेल, रोमन मायथॉलॉजी असेल, इजिप्शियन मायथॉलॉजी असेल, चायनीज मायथॉलॉजी असेल, भारतीय मायथॉलॉजी वैशिष्ट्यपूर्ण, वैविध्यपूर्ण, आणि त्यातले जे गुंते आहे आणि घालघुसळ केल्यामुळे निर्माण झालेल्या ज्या विसंगती आहे, या विसंगतीच्या पलीकडे जर आपण गेलं तर लक्षात येईल की आपल्या पुराणकथा खरोखरच अद्भुत आहे, त्या खरोखरच रंजक आहे, त्या खरोखरच जीवनाकडे पाहिजे दृष्टी देणाऱ्या आहेत. त्या सत्य आणि असत्य यातली जी सीमारेषा धुसर असते, सत्य हे पूर्ण सत्य कधीच नसतं, असत्य हे सुद्धा पूर्ण असत्य कधीच नसतं, हे तत्वज्ञानातली गोष्ट आपल्याला माहिती आहे. पूर्ण काळही काहीच नसतं जगामध्ये, बघा अंधार नसतोच, तसाच उजेडही नसतो. अंधाराचा अभाव म्हणजे उजेड असं आपण समजतो, कारण आपल्या दृष्टीला हे दिसणारे फक्त घटक आहे, आपल्या डोळ्यांना हे किरण जाणवतात म्हणून. पण एक्सरे आपण पाहू शकतो का? आपण पाहू शकत नाही.
कारण आपल्या डोळ्यांची ती एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा आहे म्हणूनच आपण आहोत. ती जर मर्यादा नसते, आपल्याला जर एक्सरे दिसले असते तर मला असं वाटतं की आपल्याला जगण्यातला आज जो आनंद मिळतो तो कधीही मिळाला नसता. आपल्याला जर चौथी डायमेन्शन समजली असती, आहे नाही अशातला भाग नाही, पण समजली असती तर आपल्या जीवनाकडे पाहायचं दृष्टिकोन तो मिळाला नसता. पण मायथॉलॉजी या सगळ्या डायमेन्शन्स असतात. लक्षात घ्या, मायथॉलॉजीमध्ये सर्व काही संभाव्य असतं, सर्व काही संभाव्य असतं. पण त्या संभाव्यतेमागची जी भूमिका असते, जी कल्पना असते, ती कल्पना ह्या मानवी मर्यादेतच असते. हे सुद्धा आपल्याला ज्यावेळेस लक्षात घेतो त्यावेळेस आपण आपल्या मायथॉलॉजीकडे नीट पाहतो आणि त्याचा आपण तिरस्कार नाही करत, उलटं आपण त्याचा सन्मान करतो. आपले पूर्वज शेवटी हे सामूहिक, लक्षात ठेवा, हे वैश्विक आहे. शेवटी मायथॉलॉजी ही कोणा एकाची मक्तेदारी नसते, कोणत्या एका धर्माची मक्तेदारी नसते, ती मानवाची सामूहिक कृती असते. लक्षात घ्या, ह्या सामूहिक कृतीला समजावून घेतल्याखेरीज संघर्ष असतातच, संघर्ष कुठे नाही. हे सामाजिक संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, हे वैश्विक परिप्रेक्ष्यातलं हे शाश्वत सत्य आहे की संघर्षाखेरीज मानवी जीवन नाही. संघर्षाखेरीज कोणतं नाटक निर्माण होत नाही, कादंबरी निर्माण होत नाही, तर पुराणकथा कशा निर्माण होते? निर्माण होणार नाही. पण दृष्टिकोन असतो, तो दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो की असुरांना वाईट काय ठरवलं असेल बरं? ते तर चांगले होते, त्यांनी काय वाईट केलं? त्यांनी कोणा देवांना फसवलं देवांनीच त्यांना फसवलं. मग आपल्या लक्षात येतं की या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीमागची मानसिकता जी आहे ती आपल्याला तेव्हा लक्षात येते आणि मग आपला बघायचा दृष्टिकोन बदलतो, दोन्ही घटकांचा दृष्टिकोन बदलतो. वर्चस्ववाद निर्माण करणाऱ्याचाही बदलू शकतो, तसंच जो न्यूनगंडामध्ये गेलेला हरलेला समाज स्वतःला मानतो, म्हणजे असुर समाज हरला असा आपला समज आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती नाही आहे, तो समाज हरला नव्हताच, कधी हरलाच नाही. पुराण कथा पण तसं सांगत नाही तो हरला होता म्हणून. त्यांनी कुठं सांगितलं? मग असुरांचं काय झालं? असुर आजही आहेत, आपण असुरांचेच वंशज आहोत, सगळेच असुरांचे वंशज आहेत. देवांचे वंशज कुठे राहिले? देव कुठे गेले? आज देवाची कोणती पूजा होते? आज इंद्राची पूजा होते, वरुणाची पूजा होते? नाही होत. यज्ञ तुम्ही करता? नाही करत. मग जिंकलं कोण? शिव जिंकला. शिव सगळीकडे आहे, कैलासापासून रामेश्वरमपर्यंत आहे, कामाख्यापासून सोमनाथपर्यंत आहे. शिव आणि शक्ती, भारत म्हणजे शिव शक्तिमय आहे. मग जिंकलं कोण? शिव. आता असुरांचा आराध्य, असुरांची निर्मिती. म्हणजे आपण केवळ न्यूनगंडात्मक विचाराने जाऊन, आणि शिवाची व्यक्ती आज कोण करत नाही, जी एकेकाळी स्वतःला वैदिक समजणारे किंवा वैदिक असणारे, वेदोक्ताचा अधिकार असणारे वैदिक सुद्धा नैराज्य असो, पोटासाठी असो किंवा खरोखर श्रद्धेने असो, शिवाची भक्ती करतातच ना. म्हणजे असुर हरले नाहीत. आणि असुर, दैत्य, दानव हे समानार्थी शब्द आहेत, त्यात काही वेगळा अन्वय अर्थ नाही. त्यामुळे देव, दानव, मानव हे ज्यावेळेस आपण सिरीज सगळी 55 कथा मी त्यातल्या निवडत घेतल्या, सगळ्या घेतल्या नाही, 55 अशा कथा घेतल्या की ज्यामुळे सृष्टीच्या निर्मितीपासून तो पुरातन काळ संपायची जी वेळ येते महाभारतापर्यंतची, जिथे मानवी जग पूर्ण ताबा घेतं, देवांचं अस्तित्व संपलंय, असुरांचं अस्तित्व संपलंय आणि ती जागा मानवांनी घेतली. म्हणजे मानवातच देव पण आहे ना असुर पण आहे, असा त्याचा आपण एक तात्विक अर्थ घेऊ शकतो. आणि त्या दृष्टीने आपल्या पूर्वजांकडे, आपल्या मायथॉलॉजीकडे उदात्त हेतूने, उदार दृष्टिकोनातनं आपण पाहू शकतो. आणि तसं जर आपण पाहिलं तर मित्र, एक सांगतो, आपला आज बदलेल, आपला वर्तमान बदलेल, आपलं भविष्य बदलेल, आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार करण्याचा, जगाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलेल. कारण पुन्हा एकदा सांगतो की पुराण कथा आपल्या मानसिकतेवर डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली राज्य करत असतात. तुम्ही त्या वाचलेल्या असो अथवा नसो, त्या एवढ्या बाजूने आपल्याला आढळत असतात, त्या कथांमधून आढळत असतात, त्या सिरियल्समधून आढळत असतात आणि त्यातनं आपलं जगाकडे पाहायचा एक दृष्टिकोन बनत असतो. तो दृष्टिकोन जर आपल्याला दूषित बनवू द्यायचा नसेल, दूषित जर बनवू द्यायचा नसेल, पुराण कथांमध्ये भाकड कथा मिश्रित होऊ द्यायच्या नसतील, तर मूळ काय होतं लक्षात घ्या. मूळ काय होतं हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. आणि हे ज्यावेळेस आपण समजावून घेऊ त्यावेळेस आपला खराच बौद्धिक विकास, मानसिक विकास, आध्यात्मिक विकास व्हायला
फार मोठी मदत होईल याची मला खात्री आहे. ही मालिका खरं म्हणजे योगेश दशरथजींसारख्या जे भारतातले CEO आहेत स्टोरीटेलचे, त्यांच्या एक दृष्टी आहे, त्यांना साहित्याकडे पाहिजे त्यांची स्वतःची एक दृष्टी आहे आणि अशी दृष्टी असणारे तरुण या देशात आहे ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. स्टोरीटेलचे तुम्ही बरेचसे लोक सदस्य आहात, नसाल तर अवश्य व्हा, कारण माझ्या कथा तर ऐकाच, कादंबऱ्या ऐकाच, ही देव दानव तर ऐका, पण अक्षरशः हजारोंनी लाखोंनी पुस्तकं स्टोरीटेलवर केवळ महिन्याला 100-125 रुपये भरून तुम्हाला ऐकायला मिळतात. आज पुस्तकं विकत घ्यायला गेलं तर 200 रुपयाच्या खाली मिळत नाही. इथे 119 रुपयात तुम्ही महिनाभर जेवढं ऐकता येईल तेवढं ऐकू शकता, चिंतन करू शकता, वाचू शकता आणि ते नंतर पुस्तक रूपातही ते आणतात, प्रश्नच नाही. पुस्तक रूपात सुद्धा आणलं जातं, कारण पुस्तक आणि श्राव्य माध्यम हे एकमेकांचे शत्रू नाही, ते मित्रच आहे, सहाय्यक आहे, परस्पर पूरक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण वर्तमानाकडे सुद्धा तेवढ्याच उदार दृष्टीने पाहिलं पाहिजे. बदलत्या काळाच्या हातात हात घालून आपण चाललं पाहिजे. आणि पुरातन काळ नेमका कसा होता ते आरशावर नाही का धूळ बसते, जळमटम असतात, मग त्यात सगळा आपला चेहरा विकृत दिसायला लागतो आणि आपल्यालाच असं वाटतं की अरे मी कुरूपच आहे. आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो, दुय्यम समजायला लागतो, दोषी समजायला लागतो. असं वाटतं की संस्कृतीत आमचं स्थान काही नव्हतं. पण जेव्हा आपण आरसा स्वच्छ करून स्वतःकडे पाहू त्यावेळेस लक्षात येईल की अरे मी कमी नाही, मी तेवढाच शक्तिशाली आहे, मी तेवढाच बुद्धिशाली आहे. हा आत्मविश्वास, स्वतःकडे पाहिजे दृष्टी आपल्या पुराणकथा आपल्याला देतील याची मला खात्री आहे. आपण माझं ऐकून घेतलं. उद्या पुन्हा आपण भेटतोय. आपण अत्यंत वेगळ्या विषयावर उद्या चर्चा करणार आहोत. आपल्याला ज्ञानसागरामध्ये पोहत राहायचं आहे. आपण पोहूया या पुरातन कथांचा, पुराण कथांचा, देवदानव मानवचाही आनंद घेऊया. लिहिताना तर मी खूप एन्जॉय केलं. तोच एन्जॉयमेंट, तोच आनंद तुम्हाला ऐकताना मिळेल याची मला खात्री आहे, विश्वास आहे. धन्यवाद मित्रांनो. गुड नाईट. काही कोणाचा प्रश्न असेल तर मला तुम्ही विचारू शकता पटकन. तर धन्यवाद मित्रांनो. गुड नाईट. सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा आपण उद्या भेटतोच आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद.